प्रेमाने बोला धन निरंकारजी. 24 एप्रिलला मानव एकता दिवस म्हणून साजरा केला जातो, कारण बाबा गुरुबच्चन सिंहजी महाराज यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आणि बलिदान दिलं शरीराचं, म्हणून मानव एकता दिवस हा साजरा केला जातो. गुरुबच्चन सिंहजी महाराजांनी खूप अनेक असे चांगले कार्य केलेले आहेत. बाबाजींनी सांगितलं की लग्न हे साध्या आणि सोप्या पद्धतीने करा, कारण लग्नात वायपट खर्च करू नका आणि उगाच कर्ज काढत बसू नका. आणि नंतर सांगितलं की व्यसनापासून दूर राहा. सर्व जे महात्मा मिशनला जोडलेले असतील त्यांनी व्यसनाच्या अधीन जायचं नाही, व्यसनमुक्त व्हायचं आहे त्यांनी सांगितलेलं आहे. परत खूप सुंदर कार्य असे सगळे वृक्षारोपण करतात. मग स्त्रीच्या जीवनामध्ये 3 पुरुष जर व्यसनाचे आले तर तिचं जीवन सगळं बरबाद होतं. बघा, लहानपणी बालपणी जर तिचे वडील व्यसनाच्या अधीन गेले असते तर तिचं सगळं बालपण खराब होऊन जातं. नंतर लग्न झाल्यानंतर तिचं मिस्टर जर दारू पित असतील, समजा व्यसनाच्या अधीन गेले असतील, तर तिचा सगळा संसार उद्ध्वस्त होतो. आणि म्हातारपणी जर तिचा मुलगा व्यसनाच्या अधीन गेलेले असले तर तिचं म्हातारपणसुद्धा बेकार जातं, कारण मुलाच्या ह्याच्यात सुख घ्यावं म्हटलं तर ते सुद्धा तिला भेटत नाही. म्हणून कोणीच नशा करायची नाही, व्यसनपासून दूर राहायचं असं बाबाजींनी सांगितलेलं आहे. खरंच सुंदर, खरोखर असं महान कार्य बाबा गुरुबच्चन अवतार सिंहजींनी केलेलं आहे. त्यांनी स्वतःचा विचार नाही केला, परिवाराचा नाही केला, ते समाजासाठी जगले, दुसऱ्यासाठी जगले. खरंच त्यांना शतशत नमन. आणि उद्या मोठ्या प्रमाणामध्ये 24 एप्रिलला रक्तदान सगळ्यांनी करायचं आहे. प्रेमाने बोला धन निरंकारजी.